पुण्यातल्या सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी एक असणाऱ्या लक्ष्मी रोडवरच्या श्री गरुड गणपती गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 80वं वर्ष। यंदा मंडळानं काशीचा कोतवाल काळभैरवनाथ हा देखावा साकारलाय। या देखाव्यातील काळभैरवाची 10 फूट उंच असणारी 6 हातांची आकर्षक मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये हलता देखावा साकारण्याची सुरुवात याच मंडळानं केली। दरवर्षी आकर्षक देखावे साकारणं ही या मंडळाची ओळख आहे। पुण्यात गणेशोत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झालेली आहे। गणपती बाप्पा मोरयाचा गजर जो आहे तो आसमानात घुमायला सुरुवात झालेली आहे। मी आता आलेलो आहे पुण्यातील लक्ष्मी रोडच्या गरुड गणपती गणेशोत्सव मंडळात आणि या गणेशोत्सव मंडळाने सुद्धा काशीचा कोतवाल हा आकर्षक देखावा जो आहे तो साकारलेला आहे। खरं तर गरुड गणपती मंडळाने आकर्षक देखावा हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून ठरलेलं आहे। आपल्यासोबत या गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अध्यक्ष, हे गणेशोत्सव मंडळाचं कितवं वर्ष आहे आणि या वर्षीच्या देखाव्याचं काय महत्त्व आहे, काय खास वैशिष्ट्य आहे? आपलं यंदा 81वं वर्ष आहे आणि आपण सादर केला आहे काशीचा कोतवाल नावाचा देखावा। तर काशीच्या कोतवालाचं गूढ उलगडायचं असेल तर आपल्याला पूर्ण आत फिरावं लागेल। पण त्याचा थोडक्यात सांगतो तुम्हाला, कालभैरव जे शंकराचं रूप आहे किंवा प्रतीक समजलं जातं, शंकराच्या अनेक उपकथा आहेत, उपदेवता आहेत, त्यातलं कालभैरव जे रूप आहे त्याचं महत्त्व आपण इथं अधोरेखित करत आहोत। आणि त्याचा एका गुहेच्या माध्यमातून त्याची शस्त्र, त्याची जन्मकथा, त्याची विवाहाची कथा, या सगळ्या गोष्टी आपण इथं मांडलेल्या आहेत। तर या अप्रतिम देखाव्याबद्दल खरं तर या गणेशोत्सव मंडळाला गोवर्धन घी आणि टीव्हीनांकडून मिळती ही आनंदाची भेट। गोवर्धन घी जे बनले गाईच्या शुद्ध दुधापासून, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करूयात गोवर्धन घी सोबत, जे आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार।